वाचून कुणाचंच काही अडत नाही, कळलं? चल जा निघ. आणि हा, खरंच जीव देणार असशील ना तर ती कळशी घेऊन जाऊ नकोस. आणि परत येणार असशील तरच त्या कळशीला हात लाव. जा. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. धाकल्या मालकीनबाई, चेहरा असा कोमजलेला का आहे? गंगा मावशी, मला माहेरी सोडणार आहेत. दिगू शेठ, हवा असं कशापायी करतील ते. उगा केंडवणी करत असतील तुमची. झालं तरी काय? सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. दिगू घेऊन चाललाय ना माहेरी. मुकाट्यानं माहेरी जायचं. आणि माहेरी जायचं नसेल ना तर कृष्णे स्वतःला झोपून दे. अव रागाच्या भरात मोठी माणसं काय बाय बोलून जातात. तुम्ही एवढं ओझं नका घेऊ. चला चला, पाणी घेऊन या आता. मी जहागीरदारांची कापडं सुकवट टाकून गाठतेच. चला. ए पोरी, ये इथे ये. आज अगदी तुम्हाला नम्रपणे बजावते. कृपया आपली हुशारी आज गुंडाळून ठेवा. चुकूनही मला असं वाटलं, मी असा विचार केला, अशा थाटात प्रदर्शन मांडायचं नाही. तुम्हाला जे काही वाटत असेल, तुम्ही जो काही विचार करत असाल तो माझ्या समोर ओका आत्ता. पण दिगू आणि सखू मध्ये यायचं नाही. छे हो, कोण स्वतःहून आपली मान उखळत झाले